मित्रांनो, काल आपण आपल्या शेतामध्ये एक छानदार असं छोटंसं तात्पुरतं असं एक घर उभं केलं आहे, ज्याचा वापर आपल्याला पर्यटनासाठी पण होईल. कारण देवगडमध्ये पर्यटनासाठी असे अनेक स्थळं आहेत जी पाहण्याच्या लायकीची आहेत. आणि देवगड हे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि त्या झोपडीच्या बाजूला बांबूची बेटं आहेत. इथे एक केशर आणि हापूस आंब्याचं झाड आहे. आणि या झोपडीला लागूनच एक छोटीशी अशी छान सुंदर विहीर आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि ह्याच्या किनाऱ्यालगत आपल्याला हे बघा, हे 2 बेडूक दिसत आहेत आपल्याला. आपल्याला विहिरीत पाणी पण छान आहे आणि एकदम जवळ आहे पाणी. जवळजवळ 6 ते 7 फुटावर पाणी आहे. आणि आपण इथे मुळ्याची थोडीशी भाजी पेरली होती. या बागेमध्ये नारळ, चिक्कू, आंबा, हापूस आंबा, केशर आंबा इत्यादी प्रकारची झाडं आहेत. आणि हे बांधलेलं घर अतिशय छान दिसत आहे. आणि हे मोठं असं विशाल झाड आपल्याला दिसत आहे. हे हापूस आंब्याचं आहे. ह्याच्यावर खूप मोहर आला होता, पण त्यावर कंधारणा झाली नाही, म्हणजे फळधारणा झाली नाही. तर ह्यावेळी आपले सगळे पैसे फुकट गेलेले आहेत, 10 ते 20 हजार रुपये.